फुरसुंगी आणि उरुळी देवाची प्रमाणे पुण्यामधल्या धायरी गाव देखील पुणे महापालिकेतून वगळण्याची मागणी इथले नागरिक करतात। पुणे महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गावांमध्ये सध्या समस्यांचा पाऊस आहे। ऐन पावसाळ्यामध्ये टँकरने धायरीतल्या सोसायटीमध्ये पाणी पुरवठा केला जातोय। कचरा, रस्ता, वीज आणि पाण्याची समस्या आहे। त्यामुळे पालिकेमध्ये का राहावं असा सवाल इथले रहिवासी विचारतात। आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पुणे आणि परिसरात यावर्षी उदंड पाऊस झाला आहे। धरणं ओसंडून वाहत आहेत। असं असताना याच पुण्यामध्ये टँकरने पाणी पुरवठा होतोय। आश्चर्य वाटेल, मात्र पुण्यातल्या धायरी परिसरातलं हे दृश्य आहे। तुमच्याकडे पाण्याची काय अवस्था आहे? पैसेने आणतो आम्ही टँकर, दररोज किंवा 2 दिवसाआड टँकर असं पैसेनेच आणायला लागतं। बरं, आणि मग पुणे महापालिका तुम्हाला काही देत नाही का? काय आबा? काही नाही अजून देतील, काही देत नाही आम्हाला, सुविधा नाही अजिबात इथे। 40 फ्लॅट आहे, 40 फ्लॅट मध्ये फक्त 20 मिनिटं पाणी येतं आमच्या बिल्डिंग मध्ये। कचरे असे जाग जाई, कचऱ्याची पोती, कचऱ्याची बी वेळेवर येत नाही, कचरा न्यायला पाणी वेळेवर नाही। आता लाईट पण कधी संध्याकाळच्या मुलांना यायचं म्हणलं ना तर लाईटीची सोय व्यवस्थित नसते। उरुळी देवाची ती तुम्ही वेगळी नगर परिषद केली, तसं आमची एक तर वेगळी महापालिका करा, नाही तर आमची वेगळी नगर परिषद करा, नाही तर एक काम करा, आमची ग्रामपंचायत आम्हाला मागे देऊन टाकायची बेकार असता सध्या इकडं अवस्था आहे। खरं तर या भागाचा विकास व्हावा, इथले प्रश्न सुटावेत, यासाठी हा भाग महापालिकेत घेतला जावा असा आग्रह होता। त्यामुळे हे सगळे लोक आनंदी देखील होते। मात्र आता परिस्थिती बदलली आणि म्हणूनच आज दुर्दैवाने तशी फुरसुंगी आणि उरुळी देवाच्या बाबतीतला निर्णय झाला की या गावांना महापालिकेच्या हद्दीतून वगळण्यात आले। तशीच मागणी इथले नागरिक, इथले ग्रामस्थ करतायत। हे कुणाचं अपयश म्हणायचं? व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, धायरी गाव, पुणे।